एकदम गोड. 70 रुपये किलोच्या साखरेला मागं सारतोय. आपण ड्रॅगन फ्रूटची सी व्हरायटी लावलेली आहे. साधारणतः याला आता 3 वर्ष झालीत लावून. आता हा दुसरा सीझन आहे. 3 वर्षानंतर दुसरा सीझन आलेला आहे. तर आत्तापर्यंत पहिल्या वर्षी आपल्याला 6 ते 7 टन माल निघाला 1 एकरामध्ये. आता ह्या दुसऱ्या वर्षी आत्तापर्यंत 6 टन माल निघलेला आहे. अजून अपेक्षित एक 6 टन आहे. तर आत्तापर्यंत ह्या वर्षीचा सीझन 6 ते 7 लाखापर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. तुम्ही बघू शकता आता ही कळी आलेली आहे. प्रत्येक झाडाला मला वाटतंय ते 40-50 कळे. काय मोठे फळे झालेत, काय आता फ्लॉवरिंगमध्ये आहेत आणि काय तसे झालेत. आणि त्यातून काय काय कळ्या आहेत ना त्या निघून जातात. तरी पण आता ही गेली तर ह्या 3 राहतात. म्हणजे सरासरी 25% फुलगळ झाली तर 75% आपल्याला ह्यातून फुल सेटिंग होते. आणि एक फळ साधारणतः 300 ग्रॅमपासून 600-500 ग्रॅमपर्यंत होऊ शकतं याचं फळ. काय अडचण नाही या वातावरणामध्ये. हा त्यात मध्ये जे पिकलेला सापडलाय त्याचा खाऊन आस्वाद घेतो. आम्ही आज कराडवरून आलेलो आहे सुभाष वत्रे देशमुख यांच्या बागेमध्ये. बागेला ड्रॅगन बरेच आहेत, काही कळ्या आहेत, काही पिकलेला माल आहे आणि ड्रॅगन खूप गोड आहे. बघा त्याचं कसं आहे, एखादा फाउंडेशनला खर्च केला नाही परत नंतर सारखा खर्च करायची गरज नाही. छाटणी आपल्या मनावर आहे. 4 वर्षातनं 5 वर्ष आपण केली तर चालतं. बाकी काय नाही. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. पहिल्यांदाच फाउंडेशनला 5 लाख रुपये एकरी खर्च करायचा. प्रत्येक वर्षी 8 लाख 7 लाख 6 लाख रुपये आपण घेऊन जायचं. करा तुम्ही सरासरी एकरी पैशा की मालामाल. हा ड्रॅगन आला, शेतकरी मालामाल झाला. बस.